नगर नगरपंचायतचे भारतीय जनता पार्टीचे 20 नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत. त्या सर्वांनी येऊन इथं आज त्यांचं मतदान या ठिकाणी बजावलेलं आहे. अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या नगरपंचायत असेल किंवा मोहोळ तालुक्याचे सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित राहून सर्वच्या सर्व मतदार उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी मतदान नोंदवलं. आपल्या मतदान सर्व तुम्हाला वाटते का आपला उमेदवार सोलापूर स्थानिक पदाधिकारी मतदान झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाचं मोहोळ तालुक्यामध्ये 37 मतदान आहे आणि मित्र पक्षांचं 13 असे 50 मतदान मोहोळ तालुक्यामध्ये आहे. मी सांगतो की महायुतीचे सर्व मतदार विरोधकाचं एकही मत नाही. त्यामुळे आपल्याला सांगतो भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मोरे साहेब आणि आमचे माजी आमदार राजेंद्र पाटील मालक यांना मानणारे सर्वजण मतदार आहेत. त्याच्यामुळे एकही मतदान इकडे होणार नाही आणि महायुतीचे मतदानसुद्धा 100% मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 50च्या 50 मतदान हे भारतीय जनता पक्ष उमेदवार. असंही म्हटलं जातं की जरांगे पाटील यांना त्याच्यामुळं युपी शक्ती काहीतरी करू शकते. नाही, मोहोळमध्ये तसं काय प्रकार नाही, छोटी शक्ती नाही ना काय नाही. जे काय आहे ते पारदर्शकपणे या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षामध्ये तर एकही मतदान कमी जास्त होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काही गोष्टच घडलेलं नाही. जरांगे पाटील साहेबांनी काही विरोध झाला किंवा काय झालं ह्याचा आणि ह्या इलेक्शनचा कोणताही फरक नाही. मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ साहेब यांना मोठा देखील मिळून त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे. म्हणजे गुलाल तुमच्याकडे पडणार? गुलाल हा कायम भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पडणार. नगरपंचायतचे भारतीय जनता पार्टीचे 20 नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत. त्या सर्वांनी येऊन इथं आज त्यांचं मतदान या ठिकाणी बजावलेलं आहे. अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या नगरपंचायत असेल किंवा मोहोळ तालुक्याचे सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित राहून सर्वच्या सर्व मतदार उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी मतदान नोंदवलं. आपल्या मतदान सर्व तुम्हाला वाटते का आपला उमेदवार सोलापूर स्थानिक पदाधिकारी मतदान झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाचं मोहोळ तालुक्यामध्ये 37 मतदान आहे आणि मित्र पक्षांचं 13 असे 50 मतदान मोहोळ तालुक्यामध्ये आहे. मी सांगतो की महायुतीचे सर्व मतदार विरोधकाचं एकही मत नाही. त्यामुळे आपल्याला सांगतो भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मोरे साहेब आणि आमचे माजी आमदार राजेंद्र पाटील मालक यांना मानणारे सर्वजण मतदार आहेत. त्याच्यामुळे एकही मतदान इकडे होणार नाही आणि महायुतीचे मतदानसुद्धा 100% मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 50च्या 50 मतदान हे भारतीय जनता पक्ष उमेदवार. असंही म्हटलं जातं की जरांगे पाटील यांना त्याच्यामुळं युपी शक्ती काहीतरी करू शकते. नाही, मोहोळमध्ये तसं काय प्रकार नाही, छोटी शक्ती नाही ना काय नाही. जे काय आहे ते पारदर्शकपणे या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षामध्ये तर एकही मतदान कमी जास्त होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काही गोष्टच घडलेलं नाही. जरांगे पाटील साहेबांनी काही विरोध झाला किंवा काय झालं ह्याचा आणि ह्या इलेक्शनचा कोणताही फरक नाही. मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ साहेब यांना मोठा देखील मिळून त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे. म्हणजे गुलाल तुमच्याकडे पडणार? गुलाल हा कायम भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पडणार.